मुंबईतील हॉटेलमधील कामगार युनियन नोंदणीवरून भाजपसोबत सुरू असलेल्या राड्यानंतर उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली। भाजपचे मनसुबे हाणून पाडा अशा सूचना उद्धव ठाकरेंनी कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांना केल्या। भारतीय कामगार सेना म्हणून एकसंघ रहा, भारतीय कामगार सेना ही कोणाची मक्तेदारी नाही अशा शब्दात त्यांनी ज्येष्ठ नेत्यांचे कान टोचले। 24 तास उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात आरोपी शीतल तेजवानीला तोंड देखली अटक झाली आहे असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला। तर जमीन खरेदी करणाऱ्या कंपनीत ज्याच्याकडे 1% शेअर आहे त्याच्यावर कारवाई करण्यात आली, मात्र 99% शेअर्स असणारा अजूनही मोकाटच असल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केला। 24 तास उघड केलेले पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे। तर जमीन प्रकरणात अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुनील प्रभू यांनी दिला। अध्यक्षांनी बोलण्याची संधी द्यावी असंही सुनील प्रभू म्हणाले। आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांना कैद केलेल्या ठिकाणी राज्य सरकार शिवस्मारक उभारण्यात येणार आहे, त्यासाठी राज्य सरकारनं समिती गठीत केली आहे। या समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मंत्री शंभूराज देसाईंवर देण्यात आली। तर अधिवेशनानंतर या समितीची बैठक पार पडणार असल्याची माहिती शंभूराज देसाईंनी दिली। डोंबिवलीत भाजप आणि शिवसेनेत समेट होण्याची शक्यता। अभिजित थरवळे यांच्या प्रवेशाला भाजपकडून स्थगिती देण्यात आली आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची ट्विटरद्वारे ही माहिती। अभिजित थरवळे शिवसेनेचे डोंबिवलीतले पदाधिकारी होते। कल्याणमधील मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप करण्यात आला। तसंच मतदार याद्यांमध्ये एका विशिष्ट समाजाची नावं दुबार असल्याचाही आरोप करण्यात आला। भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी हा गंभीर आरोप केला। मतदार याद्यांमधला हा घोळ दुरुस्त करा, अन्यथा निवडणुका पुढे ढकला अशी मागणी नरेंद्र पवार यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे भिवंडीत राजकीय वर्तुळात हालचाली वाढताना दिसत आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात भाजप आणि शिवसेनेतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रवेश केला। या प्रवेशानंतर भिवंडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद वाढेल असा अंदाज व्यक्त होतोय। मुंबईच्या जिजामाता नगरवासियांचं पुनर्वसन विकासकाच्या आडमुठेपणामुळे रखडले। विकासकाची हक्कालपट्टी करून शासनानं प्रकल्प ताब्यात घेण्याच्या मागणीसाठी युवा संघर्ष संघटना उपोषणाला बसली होती, मात्र आमदार प्रवीण दरेकरांनी उपोषणस्थळी भेट घेत अधिवेशनात न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं। तसंच दरेकरांच्या आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले। टीईटी सक्ती आणि शिक्षक समायोजनाविरोधात राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी शाळा बंद आंदोलन पुकारलं होतं, मात्र या आंदोलनाकडे शिक्षकांनीच पाठ फिरवल्याचं दिसून आले। राज्यातील केवळ 1% शाळा बंद ठेवल्या होत्या, तर 13,000 शिक्षक विनापरवानगी उपस्थित राहिले। राज्यातील शिक्षकांनी टीईटी सक्तीविरोधात शाळा बंद आंदोलन पुकारलं होतं। या आंदोलनात सहभागी झालेल्या शिक्षकांवर कारवाई करण्यात येणार। या 96,000 शिक्षकांवर 1 दिवसाचं वेतन कापण्याची कारवाई केली जाणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या भारतीय राज्यघटनेच्या गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचालीवरील वैशिष्ट्यपूर्ण भाषणाचं पुस्तक स्वरूपात प्रकाशन करण्यात येणार आहे। राज्यपालांच्या हस्ते 9 डिसेंबरला प्रकाशन होणार असून या प्रकाशन सोहळ्याचं निमंत्रण नितीन गडकरींना देण्यात आलं। वैश्विक दिव्यांग ओळखपत्र देण्याची प्रक्रिया गतिमान करण्यात आली आहे। दिव्यांग व्यक्तींना विविध शासकीय योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा यासाठी प्रक्रिया गतिमान केली आहे। दिव्यांगांचे एकूण 21 प्रकार निश्चित केले असून सर्व प्रकारच्या दिव्यांगांना हे एकच ओळखपत्र लागू आहे। नोकरदारांसाठी राईट टू डिस्कनेक्ट हे नवं विधेयक लोकसभेत सादर करण्यात आलं। हे विधेयक मंजूर झाल्यास ऑफिसवरून घरी परतल्यानंतर कामाशी संबंधित कुठलाही फोन उचलण्याची किंवा ईमेल बघण्याची गरज नसणार आहे। संकष्टी चतुर्थीनिमित्त टिटवाळ्याच्या महागणपती मंदिरात भाविकांनी गर्दी केली। सुट्टीचा वार आणि संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिर भाविकांनी फुलल्याचं पाहायला मिळालं। मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागानं स्वच्छता मोहीम राबवली होती। चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान आणि विविध ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबवली। या स्वच्छता मोहिमेत विविध सामाजिक संस्थांचे स्वयंसेवकही सहभागी होते। यावेळी राजगृह, दादर रेल्वे स्थानक परिसर, वडाळा परिसरात स्वच्छता केली, तसेच संकलित कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट लावली। मलंगडावरील फ्युनिक्युलर रेल्वे अधिकृत लोकार्पणापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकली। शासकीय परवानग्या पूर्ण झाल्या नसतानाही फ्युनिक्युलरचे डबे हारपुलांनी सजवून सुरू केल्याचं धक्कादायक वास्तव झी 24 तासनं समोर आणलं होतं। त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने याची गंभीर दखल घेत फ्युनिक्युलरच्या ठेकेदाराकडे याबाबत स्पष्टीकरण मागितलेलं आहे। मुंबई महापालिकेनं तुर्भे निम्नस्तरीय जलवाहिनीवरील गळती बंद करण्याचं काम हाती घेतलंय। या कामासाठी अनेक भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे, त्यासाठी पाणी जपून वापरण्याचं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलंय। मुंबई महापालिकेकडे गेल्या 6 महिन्यात खड्ड्यांसंदर्भातील 20,274 तक्रारी दाखल झाल्या, त्यापैकी 20,049 तक्रारी सोडवण्यात आल्याचं महापालिकेने स्पष्ट केलंय। रस्त्यावरील कामांसाठी निधीची तरतूद असूनही समस्या कायम आहे। पनवेलमध्ये कुष्ठरोग शोध मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेवेळी ग्रामीण भागात 72,974 घरांना भेटी देण्यात आल्या। त्यामधील 3,75,660 लोकांची तपासणी केली आहे।
या मोहिमेत 2952 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात एकूण 23 जणांना कुष्ठरोगाची लागण झाल्याचं समोर आलं. मुंबईत डिसेंबर उजाडल्यानंतर हुरडा पार्टीचे वेध लागतात. मात्र यंदा अवकाळी पावसानं पिकांना झोडपल्यामुळे हुरड्याचा भाव वधारला. 450 ते 500 रुपये प्रति किलोनं हुरडा विकण्यात येतोय. तर बाजारात हुरडा सोलापूर, बार्शी, बारामती, जुन्नर, शिरूर, मावळ, मुळशी यांसारख्या भागांमधून येतोय. काही भागात अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे पिकाला मोठा फटका बसलाय. त्यामुळे मागणी जास्त आणि आवक कमी असल्यानं हुरड्याचे भाव वधारले. धारावीतील 24 रहिवाशांना घरं रिकामी करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्यात. मात्र या नोटिशीद्वारे रहिवाशांना धारावी बाहेर फेकण्याचा डाव आखल्याचा आरोप धारावी बचाव आंदोलनानं केला. तसंच या निर्णयाविरोधात आज जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं. घर भाड्यानं देण्याची प्रक्रिया अधिक सोपी, पारदर्शक आणि व्यवस्थित करण्यासाठी केंद्र सरकारनं न्यू रेंट रूल्स 2025 लागू केल्या. तर या नियमांमुळे भाडेकरूंच्या सोबतच घरमालकांच्या हिताचं संरक्षण सुनिश्चित होणार आहे. त्यामुळे भाडेकरू आणि घरमालक यांच्यातील वाद टाळण्यासाठी मदत होणार आहे. दादरमधील चैत्यभूमीवर दाखल झालेल्या अनुयायींनी 2 दिवसात कोट्यवधी रुपयांच्या पुस्तकांची खरेदी केली. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या बाबासाहेब आंबेडकर लिखित पुस्तकांना दरवर्षीप्रमाणे मोठ्या प्रमाणात मागणी होती. तर गेल्या काही वर्षात भारतीय संविधानाच्या प्रतींना ही मोठी मागणी वाढली. मिठी नदीतील गाळ उपसा घोटाळ्यानंतर नदीतील गाळ काढण्याचं काम असलेल्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल झाला. त्यामुळे या नदीतील गाळ काढण्याची कामं पावसाळ्यात रेंगाळली होती. त्यासाठी या कंत्राटदारावर पुन्हा कामाची जबाबदारी देण्याचा विचार महापालिका करते. भायखळ्यामधील राणीच्या बागेत इमू, चिंपाजी, गोरिला, पांढरी सिंह, झेब्रा, जिराफ असे परदेशी प्राणी पाहायला मिळणार आहे. महापालिकेकडून या परदेशी प्राण्यांच्या अधिवासासाठी 17 पिंजरे बांधण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्याचबरोबर पर्यटकांच्या मनोरंजन आणि प्राथमिक सुविधांसाठी महापालिका नियोजन करते. नवी मुंबई महापालिकेकडून फक्त नवी मुंबई मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. या मॅरेथॉनमध्ये हजारो नवी मुंबईकरांनी सहभाग घेतला. एक धाव स्वच्छ आणि हरित नवी मुंबईसाठी असा नारा यावेळी नवी मुंबईकरांनी दिला. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई द्या अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली. या याचिकेच्या अनुषंगानं न्यायालयानं शासनासह सर्व प्रतिवादींना नोटीस बजावण्याचा आदेश दिला. या याचिकेवर 14 जानेवारी 2026ला पुढील सुनावणी होणार आहे. तिकिटाचा परतावा आणि प्रवाशांचं सामान 2 दिवसात देण्याचे निर्देश इंडिगोला नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं दिलेत. तसंच कोणत्याही विलंबाविना ही प्रक्रिया पार पडावी, अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा मंत्रालयानं इंडिगोला दिला. भारतीय रेल्वेनं 37 ट्रेनमध्ये 116 अतिरिक्त डबे वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर मध्य रेल्वेनं विशेष ट्रेनच्या 14 फेऱ्या आणि पश्चिम रेल्वेनं 7 विशेष ट्रेनच्या माध्यमातून 35 फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला. MMRDAनं मेट्रो मार्गिका रेल्वे स्थानकांशी जोडण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार आता MMRDAचा निर्णय वांद्रे पश्चिममधील मेट्रो स्थानक वांद्रे रेल्वे स्थानकाला पादचारी पुलानं जोडण्यात येणार आहे. या कामासाठी MMRDAनं निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. दहिसर भाईंदर मेट्रो मार्गिकेतील 2 ठिकाणची कारशेड रद्द करण्याची वेळ MMRDAवर आली आहे. डोंगरी कारशेड नुकतीच रद्द केली असून यासंबंधीचा शासन निर्णय लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. डेक्कन क्वीन, सिंहगड, प्रगती इंटरसिटी आणि डेक्कन अशा 10 गाड्या आज रद्द केल्या होत्या. लोणावळा यार्डमधील तांत्रिक कामांसाठी हा पॉवर ब्लॉकमध्ये मध्य रेल्वेनं केला. या ब्लॉकचा अन्य मार्गावरील 20 एक्सप्रेसलाही परिणाम बसलेला आहे. ठाण्यातील घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंदी केली. घोडबंदर मार्गावरील मीरा भाईंदर महापालिका हद्दीतील 3 ठिकाणी रस्त्याच्या मजबूतीकरणाचं काम करण्यात येणार आहे. या कामासाठी या मार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंदी केली आहे. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. समृद्धी महामार्गावर शहापूरच्या शेलवली पुलाजवळ भीषण अपघात झाला. भाजीपाला वाहणारा पिकअप आणि कंटेनरची जोरदार धडक झाल्यानं हा अपघात झाला. यात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. वसई पूर्वेकडील तुंगारेश्वर फाटा इथं क्षुल्लक कारणावरून 2 गटात तुफान राडा झाला. गाडीला कट मारल्यावरून 2 गटात तुंबळ हाणामारी झाली. शनिवारी दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती. गाडीला कट मारल्याच्या रागातून 9 ते 10 जणांनी एकत्र येत एका व्यक्तीला जबर मारहाण केली. या मारहाणीत पीडित व्यक्ती गंभीर जखमी झाला आणि या प्रकरणी नालासोपारा येथील पेल्हार पोलीस ठाण्यात 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ठाण्यात पैशाचं आमिष दाखवत ऑनलाईन पैसे भरण्यास सांगून 58 वर्षीय व्यक्तीला 4 जणांनी 85 लाखाचा गंडा घातला. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हाटकर यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. ठाणे फॅमिली कोर्टाच्या आवारात एका महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना घडली. केकमध्ये गुंगीचं औषध देऊन दोघा नराधमांनी गाडीमध्येच पीडित महिलेवर अत्याचार केला आणि तिचं अश्लील चित्रीकरण केलं. 25 ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती. मात्र त्यानंतर आरोपींनी पीडित महिलेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. अखेर पीडित महिलेने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी यातील एका नराधमाला अटक केली तर दुसरा आरोपी फरार.